नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. हा माझा पहिला ब्लॉग आणि या प्रवासात आहेत माझे काही खास मित्र. मुंबई लोकलची गर्दी पार करत अखेर आम्ही नेरूळला पोचलो. नेरूळ स्टेशनाच्या बाहेर पडताच भूक तर लागलीच होती, म्हणून आधी वसंत भोजनालयात थांबलो. गरमागरम वडापाव आणि मस्त चटणी. प्रवासाची सुरुवात यापेक्षा चांगली काय असणार. माथेरानला जाण्यापूर्वी इथे तुम्ही नाश्ता जरूर करा. पोटभर नाश्ता झाला आणि आता सगळ्यांनाच ओढ लागली होती माथेरानची. मग आम्ही शेअरिंग टॅक्सी स्टँडकडे निघालो. पाऊस सुरूच होता, पण उत्साह मात्र अजिबात कमी नव्हता. माथेरानपर्यंत जाण्यासाठी इथून शेअरिंग टॅक्सी मिळते. प्रति व्यक्ती फक्त 120 रुपये आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळीच एक्साइटमेंट दिसत होती. टॅक्सी जसजशी घाटात शिरत होती तसा निसर्ग त्याचं खरं रूप दाखवायला लागला. खिडकीबाहेर धुक्याने झाकलेले डोंगर, पावसाच्या सरी आणि प्रत्येक वळणावर दिसणारी अप्रतिम दृश्य. हा प्रवास एक वेगळीच आठवण बनवत होता आणि तेव्हा जाणवलं की कधी कधी मंजिलपेक्षा प्रवास जास्त सुंदर असतो. शेवटी आम्ही माथेरानच्या एंट्री गेटवर पोचलो. प्रति व्यक्ती 50चा एंट्री पास घेतला आणि आमची माथेरानची सफर सुरू झाली. बाहेर मुसळधार पाऊस, दाट धुकं आणि समोरचंही नीट दिसत नव्हतं, तरीही आम्ही आमच्या हॉटेलच्या शोधात निघालो. थोडा शोध घेतला. शेवटी आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. बाहेरून हॉटेल खूपच सुंदर दिसत होता. विशेषतः पावसात त्याची वेगळीच मजा येत होती. हॉटेलमध्ये चेक इन करून आम्ही आमच्या रूममध्ये गेलो. ही होती आमची रूम. साधी, स्वच्छ आणि एका रात्रीच्या मुक्कामासाठी अगदी परफेक्ट. फ्रेश होऊन आम्ही थेट डिनरसाठी निघालो. आमच्या 1500 रुपयाच्या पॅकेजमध्ये नाईट स्टे, डिनर आणि ब्रेकफास्ट तिन्ही समाविष्ट होते. हे हॉटेल पूर्णपणे प्युअर व्हेज होतं, पण तरीही इथे खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. आम्ही प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेतला. जेवणाची क्वालिटी खरंच खूप छान होती आणि सगळ्यात भारी म्हणजे बुफेट अनलिमिटेड होतं. स्वीट डिशमध्ये गरमागरम गुलाबजाम मिळाले आणि त्यानंतर डिनर अजूनच मस्त झाला. जेवण झाल्यावर आम्हाला कळालं की थोड्याच वेळात येथे एक लाईव्ह शो सुरू होणार आहे, म्हणून आधी आम्ही आमच्या रूममध्ये थोडी विश्रांती घ्यायचं ठरवलं आणि काही वेळात खाली आलो तर पूर्ण परिसर लोकांनी गजबजून गेला होता. सकाळी उठल्यावर पाहिलं तर बाहेर अजूनही जोरदार पाऊस सुरू होता, पण पाऊस आमचा प्लॅन थांबवणार नव्हता. त्यामुळे आम्ही थेट स्विमिंग पूलकडे निघालो. भर पावसात स्विमिंग करण्याची मजा काही वेगळीच असते. थंडगार पाणी, वरून पडणारा पाऊस आणि मित्रांसोबत केलेली धमाल, हा अनुभव खरंच खूप मस्त होता. जवळपास 1 तास आम्ही मनसोक्त मजा केली. त्यानंतर फ्रेश होऊन ब्रेकफास्टसाठी निघालो. रूमच्या बाहेर आलो तर खूप सारी माकडं फिरताना दिसली. स्विमिंगची धमाल झाल्यावर आम्ही थेट डायनिंग एरियाकडे निघालो. आज नाश्त्यासाठी गरमागरम इडली, सांबर, नारळाची चटणी आणि उपमा असे मस्त मेन्यू होता. पावसाळ्यात असा गरमागरम नाश्ता खाण्याची मजा काही वेगळीच असते. आम्ही सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला आणि मग रूमकडे निघालो. रूममध्ये पोचलो तर रुद्रभाऊ खिडकीतून बाहेर आलेल्या माकडाला चहा पाजण्याचा प्रयत्न करत होता. ते पाहून आम्ही सगळेच हसायला लागलो. नाश्ता झाल्यानंतर आम्ही पटकन सामान आवरलं, फ्रेश झालो आणि माथेरान अजून एक्सप्लोर करण्यासाठी तयार झालो. पण त्याआधी हॉटेल चेकआउट करणं गरजेचं होतं. चेकआउट झाल्यानंतर आमच्या बॅग्स हॉटेलच्या लॉकर रूममध्ये सुरक्षित ठेवल्या, म्हणजे दिवसभर फिरताना सामानाची काळजी नव्हती. बाहेर पाऊस अजूनही जोरदार पडत होता, त्यामुळे पुढचा प्रवास आरामात व्हावा म्हणून आम्ही तिथून 2 रेनकोट घेतले. आणि हो, कालचं बिस्लरीचं बिल अजूनही बाकी होतं, ते गौरवने पेमेंट करून टाकलं. आणि अशा प्रकारे सन अँड शेड रिसॉर्टमधला आमचा रात्रीचा मुक्काम संपला. रेनकोट घातलं, आयफोन हातात घेतला आणि पुन्हा एकदा निघालो माथेरान एक्सप्लोअर करायला. सन अँड शेड रिसॉर्टला बाय म्हणत आम्ही बाहेर पडलो. पुढे पाऊस, जंगल आणि अजून कितीतरी भन्नाट अनुभव आमची वाट पाहत होता. आणि शेवटी आम्ही सन अँड शेड रिसॉर्टमधून बाहेर पडलो. या माथेरानमध्ये गाड्या नसल्यामुळे इथली ही छोटी रेल ट्रॅक म्हणजेच एक वेगळीच ओळख आहे. म्हणून आम्हीही हीच ट्रॅक फॉलो करत आमच्या पहिल्या डेस्टिनेशनकडे निघालो. त्या दिवशी संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती.
प्रत्येक ठिकाणी पर्यटक दिसत होते. जर तुम्ही माथेरानला जाण्याचा प्लॅन करत असाल तर शक्यतो वीकेंड अवॉइड करा. वीकडेजमध्ये आलात तर जास्त शांत वातावरण मिळेल. आणि पुढे चालत असताना एक गोष्ट लक्षात आली, माथेरान पूर्णपणे व्हेकल फ्री हिल स्टेशन आहे. म्हणून इथे तुम्हाला गाड्या नाही तर घोडे आणि हातगाड्या जास्त दिसतील. आता पर्यटनांच्या सोयीसाठी ई रिक्षाची सुविधासुद्धा चालू झाली आहे. तुम्ही ती वापरू शकतात. पण पर्सनली मला वॉकिंग जास्त आवडतं, कारण चालत गेल्यावर माथेरानचं खरं सौंदर्य अनुभवायला मिळतं. इथे जवळपास प्रत्येक ठिकाणी डायरेक्शन बोर्ड्स लावलेले आहेत, त्यामुळे पॉईंट शोधायला काहीच अडचण येत नाही. आणि आम्ही आता निघालो इको पॉईंटकडे. इको पॉईंटकडे जात असताना रुद्रभाऊला एक मुलीची हेअर क्लिप मिळाली आणि ती गौरवने उचलली. पुढे काय कॉमेडी झाली ते ओरिजिनल साऊंडमध्ये बघा. दिस इज फॉर यू बेबी. पुढे चालत असताना आम्हाला खूप सुंदर व्ह्यू पाहायला मिळाला. मग काय, फोटो काढायला तर थांबायलाच पाहिजे. निसर्गाचा आस्वाद घेत मस्त मजा करत आम्ही पुढे निघालो. त्यावेळी संपूर्ण रस्ता धुक्याने भरून गेला होता. खरं तर ते धुकं नव्हतं, ते अक्षरशः ढगांचं आच्छादन होतं. जसजसं तुम्ही वर चढत जाता तसतसं हे वातावरण अजून मॅजिकल होत जातं. थोड्याच वेळात आम्ही पोचलो लीगल पोस्ट पार्कमध्ये. इथे सुद्धा ढगांनी संपूर्ण परिसर व्यापला होता. हे सगळं पाहून गौरवला एक डायलॉग सुचला, तो तुम्हीच ऐका. सुकून का नाम सुना है देखो. खरंच हे सुकून आहे. माथेरान एशियामधलं एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे. इथली शांतता, थंड हवा आणि ढगांनी भरलेले प्रत्येक रस्ते तुम्हाला दुसऱ्याच जगात घेऊन जातील. पावसाळ्यात तर इथलं प्रत्येक वळण एक मूवी सीनसारखं वाटतं. आम्ही इको पॉईंटचा रस्ता पकडला, पण या प्रवासात डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त सुंदर होती. कधीकधी शांतताही सुद्धा खूप काही बोलून जाते. ना फोनची घाई, ना शहराचा गोंधळ, फक्त मी, हा निसर्ग आणि ढगांच्या कुशीत हलवलेला हा रस्ता. अशा ठिकाणी आल्यावर कळतं, पीस म्हणजे एक प्लेस नाही तर एक फिलिंग आहे. मग थोडा वेळ त्या जादुई वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत आम्ही 4 रस्त्याकडे पोचलो. समोर बोर्ड दिसला, इको पॉईंट 0.1 किलोमीटर. आता आमचं पुढचं ठिकाण अगदी जवळ होतं, म्हणून तो बोर्ड फॉलो करत आम्ही इको पॉईंटच्या दिशेने निघालो. गौरव भाऊसोबत गप्पा मारत कधी पुढे निघालो ते कळलंच नाही. त्या रस्त्याची एक वेगळीच जादू होती. दाट जंगल, धुक्यांची हलकी चादर आणि शांत वातावरण, सगळंच एखाद्या स्वप्नात चालण्यासारखं वाटत होतं. मागच्या वादळामुळे काही ठिकाणी मोठमोठी झाडे रस्त्यावरती पडली होती, पण निसर्गाचं ते रौद्र आणि सुंदर रूप पाहण्याचा अनुभव तितकाच खास होता. या सगळ्या सुंदर क्षणांचा आनंद घेत घेत आम्ही शेवटी इको पॉईंटच्या अगदी जवळ पोचलो. पण इथे आल्यावर समोरचे दृश्य पाहून अक्षरशः थक्क झालो. आम्ही सध्या माथेरानच्या डोंगराच्या अगदी माथ्यावर उभे आहोत आणि ढग मात्र आमच्या खाली वाहत आहेत. पाऊसही असा पडत होता जणू तो खालून वर येतोय असं वाटत होतं. रविवार असल्यामुळे इथे पर्यटकांची चांगलीच गर्दी होती. धुकं इतकं दाट होतं की समोरचं दृश्य नीट दिसत नव्हतं. या ठिकाणाला इको पॉईंट असं नाव पडण्याचं कारण म्हणजे इथून मोठ्याने आवाज दिला की तो समोरच्या दरीला आदळून पुन्हा आपल्या कानापर्यंत येतो. त्या दिवशी धुकं आणि वाऱ्यामुळे आम्हाला तो अनुभव पूर्णपणे घेता आला नाही, पण त्या ढगांमध्ये उभं राहण्याचा अनुभव मात्र आयुष्यभर लक्षात राहील. इको पॉईंटवरचा झंझाट अनुभव घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या पॉईंटच्या दिशेने. पावसामुळे पूर्ण रस्ते चिखलाने भरला होता. जर तुम्ही पावसाळ्यात माथेरानला येणार असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, चप्पल घालून येण्याची चूक अजिबात करू नका. चांगले ग्रीप असलेले शूज घाला. असं करत करत आम्ही किंग जॉर्ज पॉईंटजवळ पोचलो. पण रस्त्यात भेटलेल्या काही लोकांनी सांगितलं की तिथलं दृश्य इको पॉईंटसारखंच आहे, त्यामुळे वेळ वाचून आम्ही पुढच्या स्पॉटकडे जाण्याचं ठरवलं. तो भाई ये भाई को जरूर फॉलो करना, आगे से आगे ये भी भाई को ये वीडियो मिले शेयर करना, सब्सक्राइब करना, ये भाई की आईडी में जाके लिंक में फॉलो करना मेरा भाई. थँक्यू भाई, थँक्यू भाई. आपका नाम क्या? अर्जुन. अर्जुन. अर्जुन राजपूत. थँक्यू अर्जुन भाई. असं चालत चालत पुढे आलो आणि रस्त्यात आम्हाला काही सुंदर घोडे दिसले. थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवला. पुढे जाताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ थोडा वेळ थांबलो. एवढं चालून आणि पावसात पूर्ण भिजून आता भूक तर लागणारच होती.
म्हणून आम्ही जवळच असलेल्या छोट्याशा टी स्टॉलवर थांबले. इथल्या काकू खूप प्रेमळ होत्या. त्यांनी गरमागरम चहा आणि कांदा भाजी बनवून दिली. बाहेर थंडगार पाऊस, समोर धुकं, हातात गरमागरम चहा आणि कुरकुरीत कांदा भजी. यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे आयुष्यात. नाश्ता करून आम्ही पुन्हा निघालो एका नव्या एक्सप्लोरेशनला. रस्त्यात भेटणारा प्रत्येक माणूस खूप प्रेमळ होता. थोडंसं पुढे चालत गेलो आणि हा बोर्ड दिसला. तेव्हाच ठरवलं आता आपला पुढचा पॉईंट म्हणजे लुईस पॉईंट. वाटेत एक छोटंसं स्टॉल दिसलं. इथे आजी आजोबा गरमागरम भाजलेला मका विकत होते. पावसात भाजलेला मक्याचा सुगंध खरंच मोह आणणारा होता. प्रवास म्हणजे फक्त ठिकाण बघणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, छोटे छोटे क्षण आणि नकळत तयार होणाऱ्या आठवणी ह्याच खरं आयुष्यात सोबत राहतात. मग पुन्हा एकदा आम्ही लुईजा पॉईंटच्या दिशेने चालायला सुरुवात केली. प्रवासात थोडी मजा आणण्यासाठी मी या कडेला चालायला सुरुवात केली. रस्त्यात वाहणारे छोटे छोटे झरे, पावसामुळे तयार झालेले ओहळ आणि वाटेत भेटणारे घोडे हे सगळे मिळून हा ट्रॅक अजून सुंदर बनवत होते. तेवढ्यात गौरव भाऊंना एक भन्नाट स्पॉट दिसला. मग काय आम्ही तिथे भरपूर फोटो काढले. आणि पुढे चालत असताना रुद्रभाऊने एक असा जोक मारला की माथेरानला प्लॅनेटवरून एलियन आले, पाहून शकतात तुम्ही. जादू होत आहे फार. त्याला बघा त्याला हे मला जॅकेट द्यायला गेला. आतापर्यंतचा प्रवास भारीच चालला होता, पण खरी मजा अजून बाकी होती. रत्नाला मागे सोडून लुईजा पॉईंटच्या दिशेने निघालो. वाटेत हा छोटासा पण भन्नाट धबधबा दिसला. चालत चालत शेवटी लुईजा पॉईंटला पोचलो. पण इथेही एक ट्विस्ट होता. खूप माकडं होती, पूर्ण परिसर दाट धुक्यांनी भरलेलं होतं आणि मुख्य पॉईंटकडे जाणारा रस्ताच बंद होता. थोडा वेगळा रस्ता शोधला आणि शेवटी पोचलोच त्या मेन व्ह्यू पॉईंटवर. धुक्याच्या पलीकडे काय आहे हे माहीत नव्हतं, पण त्या क्षणाचं सौंदर्य मात्र अविस्मरणीय होतं. असा नजारा रोज पाहायला मिळत नाही, म्हणून तो फक्त डोळ्यांनी नाही तर मनातही साठवून ठेवला. लुईजा पॉईंट नंतर आम्ही पोचलो शार्लेट लेकवर. माथेरानचा प्रमुख पाण्याचा स्रोत असलेला हा तलाव प्रवासात आणखीच सुंदर दिसतो. अंबाला धरणातून कोसळणारा धबधबा आणि धुक्यांची चादर हा नजारा कायम आठवणीत राहील. पुढे जात होते तेवढ्यात वाऱ्याने त्याची खरी ताकद दाखवली. एका दादाची छत्री अक्षरशः उलटी झाली. ते पाहून आम्हाला खूप हसू आले. त्यानंतर त्या सुंदर निसर्गाचा आणि धुक्यात हरवलेल्या नजारांचा मनसोक्त आनंद घेतला. काही आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. जोरदार वारा आणि धुक्यांची चादर पार करत आम्ही पुढे निघालो आणि पोचलो श्री पिसारनाथ मंदिरात. माथेरानचं ग्रामदैवत असलेलं हे मंदिर स्थानिकांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रमुख केंद्र मानलं जातं. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच शांतता जाणवली. श्री पिसारनाथ मंदिर हे माथेरानचे प्राचीन ग्रामदैवत मानलं जातं. त्यामुळे इथे वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात. गाभाऱ्यातील प्रसन्न वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा मनाला वेगळी शांतता देऊन गेली. दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. शूज घालून आम्ही पुढे निघालो आणि पोचलो लॉर्ड्स पॉईंटवर. माथेरानमधील शांत आणि सुंदर व्ह्यू पॉईंटपैकी हा एक प्रसिद्ध पॉईंट मानला जातो. लॉर्ड्स पॉईंटवरून निघाल्यानंतर आम्हाला जोराची भूक लागली, म्हणून आधी थोडंसं खाऊन घेतलं आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. थोड्याच वेळात आम्ही रेल्वे ट्रॅककडे पोचलो आणि तेवढ्यात माथेरानची प्रसिद्ध टॉय ट्रेन स्टेशनवर येताना दिसली. त्या छोट्याशा ट्रेनने या सुंदर प्रवासाची शेवटची आठवण अजून खास करून टाकली आणि अशा प्रकारे आमचा माथेरानचा हा सुंदर प्रवास संपतो. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट ट्रॅव्हल व्लॉगसाठी आमच्यासोबत नक्की जोडा. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी, नव्या प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र आणि बाय बाय.